सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळ सकाळना बेसन लाडूच करायला लागले, तुम्हाला मी दाखवते. चला आज दत्त जयंती म्हणलं लाडू पार्थला पण लय आवडते, तर मस्तपैकी आपलं तूप पण होतं, मग तुपातलं मस्त लागतं. मांजर आली दुधात लगेच तोंड घालते, बारकं पिलू लगेच होते तोंड घालते दुधात. आरुष पार्थ गेले ती शाळेत, म्हणजे ती यायच्या आधी करून ठेवा. शनिवार शाळेत गेली तुम्हाला दाखवते मी. का भाजत आले तर असं खाली लागायला लागले, लगेच खाली असं लागतं का लाल होतं भाजत आले. सारखं हलवायला लागतं त्याला, तेव्हा ती एकदम असं चांगले होते. तर साखर टाकायची, एकदम मस्तपैकी पेढ्यागत आपलं पोरं पण खाते. ते शेव पाडून लाडू केलं खात नाही ती, मग असं खाते ती. थंडी तर इतकी ना, आज तर इतकं गार लागत होतं, इतकं गार लय. आज तर थंडी होती. कोणाकोणाच्या इकडे थंडी कमेंटमध्ये नक्की सांगा मला, कोणाकोणाच्या इकडे थंडी, कोणाकोणाच्या इकडं ना. आमच्या इकडे तर आज लय थंडी होती. लाडू ना मला तर झाल्यावर मी दाखवते, कारण खाली लागायला लागलं, हलवायला लागते त्याला सारखं, ते कडे व्हायला लागले. लाडू झाल्यावर दाखवते. बघा का सकाळी लाडू हे केलेलं आता करायला घेतले, तर का आता करते लाडू. कारण हे थोडंसं असं तूप जास्त झालं होतं, ते आठवून आले. तर बघा आताशी करते. खायला इतकं मस्त ना बेसन लाडू, लय मस्त. दामट्याचं लाडू, बेसन लाडू लय मस्त. तशी करते. चांगले हे होऊन आले. आता संध्याकाळीपर्यंत आणखी चांगलं गार लागायला लागले की आठवण येईल. बघा कसं वाटते तर सांगा तुम्हाला, माझं बेसन लाडू कसं झाले ते. येईल तो इथं जरा बाहेर गेलो होतो, ते आताच आले. येऊ नका लाडूच बांधायला बसले, बांधून तरी घ्यावं होतं. चला व्हिडिओला लाईक करत जावा, बेल आयकॉन बटन दाबत जावा, सबस्क्राईबर करत जावा. आपले लाडू कसे झाले ते सांगा नक्की. बाय.